98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे, देशाच्या राजधानीत होत आहे। मला वाटते 1954 साली पंडित नेहरू पंतप्रधान असताना संमेलन झालं होतं आणि ते आता होत आहे। अर्थात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इकडे साहित्य रसिक आलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे। 3 दिवस संमेलन आहे। आता दिंडी निघाली असं मला कळलं। मी इथे स्वतः थांबलो येऊन ते यासाठी की महाराष्ट्रातले असंख्य लोक इथे येत आहेत। सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते, पण कोणाला काय इथे आवश्यकता असेल, गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे। अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते, अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत, आम्ही व्यक्तिशः त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत। पहिल्यांदा असं होतं की साहित्य संमेलनाच्या सभामंडपात उद्घाटन व्हायचे ऐवजी दुसरीकडे कुठेतरी असं आहे की हे खरं म्हणजे हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे। पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते, हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल। ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत। मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं? तिथे आमचे साहित्यिक, आमचे कवी, आमचे ग्रंथ विक्रेते यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का? तसं अजिबात नाही, फार निरागस लोक आहेत हे। पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला, ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी। खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे, जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे, पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे। काल तुम्ही आणि शरद पवार हे